नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण व्याकरणातील एक भाग म्हणजेच अनुस्वारस्य उच्चारणम लेखनम च हे बघणार आहोत. आज आपण यामध्ये खूप इम्पॉर्टंट असा भाग अनुस्वाराचे उच्चारण आणि त्याचं लेखन, जेव्हा आपण आन्सर लिहितो किंवा काहीही, तेव्हा लेखन त्याचं कसं करायचं, किंवा आपण एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणत असू तेव्हा भरपूर अनुस्वार आपल्याला येत असतात है ना. तर त्यामध्ये आपण त्या अनुस्वाराचं उच्चारण कसं करायचं ते ह्या पर्टिक्युलर आपण पाठामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी हा जो वर्णमाला भाग आहे, जो मी ऑलरेडी यावर व्हिडिओ करून टाकलेला आहे, तो एकदा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. कारण की अनुस्वाराचे नियम जाणून घेण्यासाठी आपल्याला स्वरह आणि व्यंजन याबद्दल माहिती असणे फार आवश्यक आहे. तर त्यामध्ये क वर्ग, च वर्ग, ट, त, प वर्ग आणि मग हे आहेत ते आपले वर्गीय व्यंजन आहेत. आणि अवर्गीय व्यंजन म्हणजेच य, र, ल, व, श, श, स, ह. तर हे आपल्याला माहिती असणे की कोणते अवर्गीय आहेत आणि कोणते वर्गीय व्यंजन आहेत. तर त्याप्रमाणे ते अनुस्वाराचे नियम लागू होतात. तर ऑलरेडी मी वर्णमाला ह्यावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही पहिले नीट व्यवस्थित समजून घ्या व त्यानंतर अनुस्वारस्य उच्चारणम याकडे वळा. ठीक आहे, ओके. गंगा, रोमांचः, घंटा, दंतः, जंबूकः इति शब्देषु अनुस्वारः समानः. आता जर तुम्ही यामध्ये बघाल की गंगा लिहिलं आहे, रोमांचः लिहिलं आहे, घंटा लिहिलं आहे, दंत लिहिलं आहे, जंबूकः लिहिलं आहे, किंवा इतर पण आपण भरपूर शब्द आपल्याला स्तोत्र किंवा मंत्रमध्ये पाहायला मिळतात. जसं आहे शंकराचार्य, तर इकडे असं जर मी लिहिलं शंकराचार्य असं लिहिलं तर ते याचप्रमाणे मी लिहिलं आहे. पण आता ते अनुस्वाराचे नियम किंवा उच्चारण वापरून कसं आपण लिहू शकतो ते आपण बघूयात. परंतु अनुस्वारस्य उच्चारणम न समानम तत्र किं कारणम. आता अनुस्वाराचं जे आपण उच्चारण करतो ते समान नाही आहे. तर ते का बरं समान नाही आहे, तर अनुस्वारस्य परे यः वर्णः, अनुस्वारस्य परे म्हणजे अनुस्वाराच्या पुढे जो कुठलाही वर्ण असेल, यः वर्णः तदनुसारम उच्चारणम भवती. तर त्याच्या पुढे जो वर्ण असेल त्याचप्रमाणे त्या अनुस्वाराचं उच्चारण होतं. मी परत एकदा सांगते, जो अनुस्वार आहे, फॉर एक्झाम्पल गंगा, तर गंगा, तर ह्याच्यामध्ये गंग असं आपण म्हणतो, तर त्या गंग पुढे काय येतं आहे, तर ग येतो आहे. तर अनुस्वारस्य त्या परे यः वर्णः तदनुसारम उच्चारणम भवती. तर अनुस्वाराच्या पुढे जो कुठला वर्ण असेल, वर्गीय व्यंजन असेल, त्याप्रमाणेच त्याचं काय होतं, तर ते उच्चारण होतं. फॉर एक्झाम्पल गंगा, अनुस्वारस्य परे गकारः. आता बघा, हा जो अनुस्वार आहे त्याच्या पुढे कुठलं आहे, तर गकार आहे. म्हणजे पुढे कुठलं वर्ण आहे, तर ग आहे. गकारः क वर्गे अस्ति, हे बघा, त्यासाठीच आपल्याला हे लागणार आहे. गकारः बघा कशात आहे, तर क वर्गामध्ये आहे. क, ख, ग, घ, अंग. तर गकार कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तर क वर्गामध्ये आपल्याला गकार काय मिळतो, पाहायला मिळतो. गकारः क वर्गे अस्ति. क वर्गस्य अनुनासिकम अंग इति. क वर्गाचं जे अनुनासिक आहे, आता हे जे सगळे आहेत, आपलं जे पंचम वर्ण आहे त्याला आपण अनुनासिक वर्ण असं म्हणतो. तर अंग, च वर्गसाठी ञ, ट वर्गसाठी ण, त वर्गसाठी न आणि प वर्गसाठी म. तर हे जे आहेत ते आपले काय आहेत, तर अनुनासिक आहेत. त्याचा नेझल कॉन्सोनंट, इंग्लिशमध्ये त्याला नेझल कॉन्सोनंट म्हणतात, अनुनासिक. त्याचा जो आवाज आहे तो नाकातून बऱ्यापैकी बाहेर पडतो, त्यामुळेच त्याला काय म्हणतात, तर नेझल कॉन्सोनंट किंवा अनुनासिक असं म्हणतात. तर आता बघा, क वर्गस्य अनुनासिकम अंग इति. वाङ्मयमधला जो आपण वांग, अंग,
त्याप्रमाणे अतः गंगा इति शब्दे अनुस्वारस्थाने वर्गीयस्य अनुनासिकस्य उच्चारणं भवति. आता हे काय आहे तर अनुनासिक व्यंजन आहे, नेझल कॉन्सोनंट आहे. त्यामुळे तो जो तिथे अनुस्वार आहे त्या अनुस्वाराच्या जागी आपल्याला त्या वर्गीय व्यंजनाचं जे अनुनासिक आहे ते लावायचं आहे. आता वर्गीय व्यंजन आपलं काय आहे तर गकारह आहे. तर त्या गकाराचं जे अनुनासिक व्यंजन काय आहे अंग. तर आपल्याला त्या अनुस्वाराला कशाने रिप्लेस करायचं आहे तर त्या वर्गीय व्यंजनाने रिप्लेस करायचं आहे. आता त्यामुळेच गंगा शब्द आपण कसा लिहिला तर गंगा असं पण तुम्ही लिहू शकता किंवा असं पण तुम्ही लिहू शकता. असं पण बरोबरच आहे, पण आपण संस्कृत शिकतोय त्यामुळे आपल्याला परफेक्टच अनुनासिकाचं उच्चारण किंवा लेखन केलं पाहिजे. तर गंगा तर गंगा आपल्याला असं लिहायचं आहे. म्हणजेच काय तर हे जे अनुस्वार आहे त्याचं रिप्लेसमेंट आपण कशाने केलं तर त्या पर्टिक्युलर वर्गाच्या वर्गीय अनुनासिक व्यंजनाने आपण ते उच्चारण किंवा त्याचं रिप्लेसमेंट केलेलं आहे. आता बघा बाकीचे जे आहेत रोमांच. आता बघा रोमांच, आता म वरती अनुस्वार आहे पण मच्या पुढे काय आहे तर च आहे आणि च. तर बघा चचं अनुनासिक व्यंजन काय आहे चचं अनुनासिक व्यंजन काय आहे य. त्यामुळे आपण ते कसं म्हणणार रोमांचः 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 रोमांचः. हां घंटा. आता बघा घ वरती अनुस्वार आहे, घच्या पुढे काय आहे तर ट आहे आणि ट या वर्गातील अनुनासिक व्यंजन काय आहे तर ण. त्यामुळे घंटा घंटा आपल्याला ते असं लिहायचं आहे. त्यामुळे हा जे वरती जे अनुस्वार आहे त्याचं रिप्लेसमेंट काय होणार तर घंटा घंटानाद. हां बघा आता दंत दंत. आता बघा द वरती आहे हां, दच्या पुढे कुठलं व्यंजन आहे तर त आहे. मग त वर्गाचं जे अनुनासिक व्यंजन आहे ते काय आहे तर न, नासिकातलं न. त्यामुळे आपल्याला ह्या अनुस्वाराला कशाने रिप्लेस करायचं आहे तर ह्याच्याने रिप्लेस करायचं आहे दंतः दंतः. जंबूकः. आता जच्या पुढे काय आहे बघा तर ब आहे आणि ब हा कशातील वर्ण आहे तर प वर्गातील वर्ण आहे. आता बघा प वर्गस्य अनुनासिक व्यंजनम किम अस्ति तर म अस्ति. देअरफोर आपण जम हां देअरफोर जो ज वरती जे पूज्य आहे त्याला आपण कशाने रिप्लेस करणार तर म ने रिप्लेस करणार. जंबूकः जंबूकः. अंडरस्टूड. त्यामुळे ह्याच्यासाठी तुम्हाला हे जे आहे वर्गीय व्यंजन अवर्गीय व्यंजन क वर्ग च ट त प वर्ग हे व्यवस्थित तुमचं काय पाहिजे तर पाठांतर पाहिजे. त्यासाठी तो तुम्ही व्हिडिओ अवश्य बघा. आता बघा दुसरा नियम. अनुस्वारस्य परे अवर्गीय वर्णः भवति तदा अनुस्वारः एव लेखितव्यः. म्हणजेच काय जर अनुस्वाराच्या पुढे अवर्गीय व्यंजन असेल, अवर्गीय वर्ण असेल. अवर्गीय वर्ण बघा कोणते आहेत य र ल व श श स ह. हे काय आहेत तर अवर्गीय वर्ण आहेत. तर तेव्हा काय होणार अनुस्वाराचा नियम अनुस्वारः एव लेखितव्यः. त्यावेळेस आपल्याला अनुस्वारच द्यायचा आहे. ओके. यथा हंसः हंसः. आता बघा हच्या पुढे काय आहे तर स आहे. स हा काय आहे तर अवर्गीय व्यंजन आहे किंवा वर्ण आहे. त्यामुळे त्या अनुस्वाराचं आपण कशानेच रिप्लेसमेंट केलेली नाही आहे. नॉर्मल हंसः. संवादः संवादः. आता बघा इकडे स वरती पूज्य आहे तर पुढे काय आहे व आहे. तर व हे काय आहे तर अवर्गीय आहे. त्यामुळे त्याला त्या अनुस्वाराला आपण बिलकुल पण हात लावलेला नाही आहे किंवा त्याची रिप्लेसमेंट कशाने झालेली नाही आहे. नॉर्मल संवादः संवादः हंसः. समजलंय. अनुस्वारस्य परे अवर्गीय वर्णः भवति तदा अनुस्वारः एव लेखितव्यः. अनुस्वारस्य परे जर आपल्याला
वर्गीय व्यंजनं किंवा वर्ण बघायला मिळतील तरच त्या अनुस्वाराचं रिप्लेसमेंट कशाने होणार, तर त्या पर्टिक्युलर वर्गाच्या अनुनासिक नेझल कॉन्सोनंटनी ते रिप्लेस होणार. ओके. आता योग्यम अनुनासिकम योजयित्वा शब्दम पुनः लिखत. उदाहरणं अंजलिही. अंजलिही. आता बघा अवरती पूज्य आहे, पुढे काय आहे, ज आहे. तर जचं अनुनासिक काय आहे, ञ. तर अंजलिही. मंदाकिनी. आता बघा मंदा, कारण की दचं रिप्लेसमेंट आपण ह्या नने करणार. सो मंदाकिनी. नागेंद्र. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय. हां, तर नागेंद्र, ना गे आणि परत द आहे ना, मग दचं पुन्हा तुम्ही कसं करणार, तर अर्धा नने करणार. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय. आता बघा शंका. हां, श वरती पूज्य आहे पण पुढे काय आहे, क आहे. मग कचं रिप्लेसमेंट कशाने होणार, तर याच्याने होणार. हा, या अनुनासिकाने होणार. तर कसं लिहिणार, शंका. शंकर. आता बघा जेव्हा तुम्ही अनुनासिक उच्चारण तुम्ही ॲप्लाय करणार तुमच्या स्तोत्र किंवा मंत्रमध्ये, सो तुम्ही ते एकदम परफेक्टली बोलू शकता कुठलंही स्तोत्र किंवा मंत्र. फॉर एक्झाम्पल भगवद्गीताचे भरपूर श्लोक आहेत. त्यानंतर वेगवेगळे आपण रेग्युलर लाईफमध्ये रामरक्षा असू देत किंवा श्रीसुक्तम असू देत, है ना. तर बघा आता शंकर किती परफेक्टली बोलतोय आपण. तिकडे आपण त्याबरोबर अनुस्वाराचं रिप्लेसमेंट करून ते व्यंजन अनुनासिक पुट करून आपण ते अनुस्वाराचं परफेक्टली त्याचा प्रभाव पण आपल्याला मग तसा आपल्याला लगेच मिळत जातो जर आपण परफेक्ट मंत्र श्लोक म्हणत असू तर. ओके. पंच. आता बघा पंच, पंचतंत्र. कंपनम. कच्या पुढे काय आहे, तर प आहे, तर कंपनम. लंबितम. आता बघा ल वरती पूज्य आहे पण पुढे काय आहे, तर ब आहे. त्यामुळे तिकडे तुमचं कशाने रिप्लेसमेंट होणार, तर हाफ मने. सो लंबितम. इकडे जागा नाही आहे. भुजंग. भुजंग प्रयात वृत्त. भुजंग म्हणजेच काय, सर्प. तर आता जच्या पुढे काय आहे, तर ग आहे. तर गचं तुम्हाला माहिती आहे आता. समजलं. अंगचं पण तसंच होणार. तांडवम. हां, शिवतांडवम. रावण रचित. जटाटवी गलज्जल. बघा ह्याच्यामध्ये पण आपल्याला किती अनुस्वार मिळतील. तांडवम. तर तुम्ही हे असं करू शकता. आता बघा तच्या पुढे काय आहे, तर ड आहे. तर ते कसं होईल, तांडवम. समजलंय. संभ्रम. आता सच्या पुढे काय आहे, तर भ आहे. त्यामुळे तिकडे काय होणार, हाफ म तुम्ही काय करू शकता, रिप्लेसमेंटमध्ये करू शकता. चंद्र. चंद्रशेखर. चंद्रचूड शिवशंकर पार्वती. चंद्र. त्यामुळे तिकडे तुम्ही कसं करणार, ते असं करणार. संख्या. सांख्ययोग है ना. त्यामुळे ते कसं होणार, पुढे ख आहे. हां, त्यामुळे ते अर्धा अंग आणि मग ते पुढे तुमचं ते ख्या होणार. संख्या. नंदिनी. आता बघा नंदिनी एवढं कॉमन नेम आहे, खूप लोक आपण असेच लिहितो, तर तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, नंदिनी. संततीही. सन. पुढे त आहे, तर तचं रिप्लेसमेंट कशाने होणार, तर न. त्यामुळे तुम्ही असं करू शकता. एक सेकंड. चंद्रचूड शिवशंकर. अंबुजम. म होणार तिकडे ब असल्यामुळे अंबुजा सिमेंट. अंबुजम. अंब मीन्स मदर. ओके. सो आय होप यू आर गेटिंग दिस. मंडूकह. मंडूकह मीन्स वॉट, फ्रॉग. ज्यांचा आत्ता सीझन चालू आहे, डराव दरदूरह त्याला आपण म्हणू शकतो. मंडूकह. सिंचनम. निंबह.
कुंचिका. आणि लास्ट वन इज, मला हे रफ करायला लागेल, कंटकः. एक सेकंड, ट आहे त्यामुळे कंटकः. अंडरस्टूड. आपण सगळे ऑलमोस्ट सॉल्व केलेले आहेत. आता बघा, अनुस्वारस्य स्लॅश मकारस्य लेखनम. अनुस्वारस्य आणि मकार, आपण मोस्टली काय करतो तर सगळीकडे अनुस्वाराच्या तिथे आपण मकार देऊन टाकतो, पण तसं नाही आहे. आता बघा, केवलम शब्दलेखन समये शब्दांत अनुस्वारस्य स्थाने हलंतम इति एव अनुनासिकम लेखनीयम यथा सौजन्यम. केवलम शब्दलेखन समये म्हणजे जेव्हा आपण एखादा शब्द लिहितो त्याच वेळेस शब्दांत म्हणजे शब्दांत म्हणजे काय, ॲट द एंड ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्ड जर आपल्याला अनुस्वार असेल तर मग त्या अनुस्वाराचं आपण हलंत म मध्ये अनुनासिक लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल सौजन्यम, तर असं नॉर्मली आपण असं लिहितो ना, सौजन्यम असं लिहू आपण. पण आता बघा, सौजन्यम शेवटी काय आहे, शब्दांत आहे ॲट व्हेरी लास्ट वर्ण, त्यामुळे न्यम असं न लिहिता मी कसं लिहिणार, न्यम असं लिहिणार. इकडे मी हलंत म हा वापरणार. अनुनासिक अनुस्वार आहे ना इथे, त्या अनुस्वाराचं रिप्लेसमेंट मी हलंत म असं करणार, कारण की ते काय आहे की लास्ट वर्ण आहे. आणि जेव्हा लास्ट वर्ण असतो तेव्हा आपण त्या अनुस्वाराचं हलंत म मध्ये रिप्लेसमेंट करू शकतो. सौजन्यम. अंडरस्टूड. अनुस्वारस्य पुरतः व्यंजनांत शब्दः भवेत् तदा अनुस्वारः लेखनीयः. म्हणजे काय, अनुस्वारस्य पुरत यथा वाक्यम रसात्मकम काव्यम. म्हणजेच काय, अनुस्वाराच्या पुढे जर व्यंजन असेल, म्हणजेच काय कॉन्सोनंट असेल, तर ते आपल्याला तिकडे अनुस्वारच लिहायचं आहे. त्याचं आपल्याला रिप्लेसमेंट कुठलं अनुनासिकने करायचं नाही आहे. बघा वाक्यम. आता बघा, वाक्यम मी असं इकडे लिहू शकते केव्हा, जेव्हा तो एकदम लास्ट वर्ड असेल, म्हणजे डॉट 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 वाक्यम, आणि मला जेव्हा फुल स्टॉप मारायचा आहे, म्हणजे ह्याच्या पुढे सेंटेन्सच नाही आहे आणि इकडे मला फक्त फुल स्टॉप आता द्यायचा आहे लास्ट, तर मी तिकडे हे वाक्यम म हलंत म्हणजे हा जो पहिला नियम आहे तो आपण वापरूयात. पण आता फॉर एक्झाम्पल वाक्यमच्या पुढे पण एखादा शब्द आहे. आता वाक्यम रसात्मकम, वाक्यम रसात्मकम. पण आता बघा, ह्याचं जे पुढचं जो वर्ण आहे तो काय आहे, र आहे. र काय आहे तर व्यंजन आहे, म्हणजेच काय कॉन्सोनंट आहे. त्यामुळे मला इकडे जो अनुस्वार आहे त्याचं वाक्यम म हलंत म्हणजे ते अनुस्वाराला म मध्ये रिप्लेस न करता तो प्रॉपर अनुस्वारच द्यायचा आहे. वाक्यम रसात्मकम, रसात्मकम. आता बघा, क वरती पण मला अनुस्वारच द्यायचा आहे. त्याचं कचा जो अनुनासिक आहे अंग तो पण नाही करायचा आहे, कारण की पुढे परत काव्यम हा जो क आहे तो पुन्हा काय आहे तर व्यंजन आहे, कॉन्सोनंट आहे. म्हणजे जर आपल्या अनुस्वाराच्या पुढे एखादं कॉन्सोनंट असेल तर त्या अनुस्वाराचं त्या अनुनासिकमध्ये किंवा हलंत म मध्ये रूपांतर न करता ते अनुस्वारच ठेवायचं आहे. समजलं? नाऊ नेक्स्ट, अनुस्वारस्य पुरतः स्वरः भवेत् तदा म इति लेखनीयम. म तुम्हाला केव्हा लिहायचा आहे, जेव्हा अनुस्वाराचा म तुम्हाला केव्हा करायचा आहे, जेव्हा एकतर ते वर्ड एकदम लास्ट असेल तेव्हा करायचं आहे, किंवा मग त्या अनुस्वाराच्या पुढे जर स्वर असेल. आता तुम्हाला स्वर माहिती आहेत, हे बघा हे आहेत ऱ्हस्व दीर्घ संयुक्त, हे जे स्वर आहेत तर त्या शब्दापुढे जर आपल्याला स्वर मिळालं तरच आपल्याला त्या अनुस्वाराचं काय करायचं आहे तर हलंत म इति करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा, वाक्यम अतीव. आता बघा, वाक्यम युजली मी असं लिहीन जर पुढे र किंवा स वगैरे काहीही आलं तर. पण आता अनुस्वाराच्या पुढे काय येणार आहे तर अ येणार आहे, अतीव रसपूर्णम. तर आता अ काय आहे तर आपला स्वर आहे, त्यामुळे अनुस्वाराला इकडे वरती न देता मी त्या अनुस्वाराचे रिप्लेसमेंट कशामध्ये करणार आहे, हलंत म मध्ये करणार आहे. सो इकडे मी कसं लिहिणार, वाक्यम अतीव
आता बघा अतीव रसपूर्णम. आता रसपूर्णम असं न लिहिता त्यांनी ह्याचं रिप्लेसमेंट हलंत म मध्ये केलं आहे रसपूर्णम, कारण की ह्याच्या पुढे वाक्यच नाही आहे किंवा एखादा वर्ण पण नाही आहे. इथेच ते काय होतं आहे तर संपतं आहे. ओके, त्यामुळे मग इथे ह्या नियमाचं आपण हे असं पालन केलं आणि ह्या मचं आपण असं वरती डॉट न लिहिता आपण पुढे स्वर आहे बघितलं, स्वर आहे म्हणून त्याचं हलंत म केलं. पुढे जर तेच व्यंजन असेल तर बघा आता इकडे अ आहे म्हणून वाक्यम आपण म हलंत लिहिला, पण इकडे पुढे काय आहे व्यंजन आहे, कॉन्सोनंट आहे, त्यामुळे आपण त्या अनुस्वाराला वरतीच ठेवलं. समजलंय. नाव लास्ट रूल इज वाक्यांते अनुस्वारः भवेत तदा म इति एव लेखनीयम. म्हणजे तेच वाक्यांते, वाक्याच्या शेवटी, शब्दांत म्हणजेच काय शब्दाच्या शेवटी, वाक्यांत म्हणजे वाक्याच्या शेवटी, हा वाक्यांते अनुस्वारः भवेत तदा म इति एव लेखनीयम. यथा हस्तस्य भूषणम दानम, हस्तस्य भूषणम. आता बघा ण वरती अनुस्वार आहे कारण की पुढे काय आहे द आहे अँड द इज आवर कॉन्सोनंट व्यंजन, त्यामुळे अनुस्वाराला असंच ठेवलं आहे दुसऱ्या रूलप्रमाणे. दानम, आता हे वाक्यांत आहे, वाक्याचा शेवटचा वर्ड आहे आणि तो असा न लिहिता आपण कसा लिहिणार दानम, म हलंत लिहिणार. त्या अनुस्वाराला आपण म हलंतमध्ये रिप्लेस करणार. पहिला आणि चौथा आहे तो परत एकदा समजून घ्या. पहिला केवलम शब्दलेखन समये शब्दांत अनुस्वारस्य स्थाने, हा शब्दांत म्हणजे शब्दाच्या शेवटी जर अनुस्वार असेल तर तुम्ही म हलंत इति एव अनुनासिकम लेखनीयम. आणि जेव्हा वाक्यांत म्हणजे पुढे वाक्यच नाही आहे किंवा वर्ण नाही आहे तेव्हा पण तुम्ही म हलंत लिहायचं आहे. आणि शब्दाच्या शेवटी पण जर अनुस्वार आलं असेल तरी पण तुम्हाला तो म काय लिहायचा आहे हलंत लिहायचा आहे. समजलेलं आहे. तर असे आपण बघा किती रूल्स बघितलेत. एखाद्या शब्दाच्या पुढे फॉर एक्झाम्पल गंगा, जर त्या पर्टिक्युलर वर्गाचं फॉर एक्झाम्पल गंगा तर ग च्या वरती अनुस्वार आहे आणि पुढे गकार आहे तर त्या वर्गाचं आपल्याला अनुनासिक वापरायचं आहे, नेझल कॉन्सोनंट वापरायचं आहे. जर एखादा शब्द आहे जसं संवादः तर सच्या पुढे व आला आहे आणि व हे अवर्गीय वर्ण आहे तर आपल्याला अनुस्वार तसाच ठेवायचा आहे, त्याचं कशातच रिप्लेसमेंट नाही करायचं आहे. अनुस्वार आणि मकारचे नियम काय आहेत? जर शब्दाच्या शेवटी अनुस्वार असेल तर आपल्याला हलंत म करायचं आहे. जसं सौजन्यम, अनुस्वाराच्या पुढे जर व्यंजन असेल कॉन्सोनंट असेल तर आपल्याला तो अनुस्वारच द्यायचा आहे, त्याचं कशातच रिप्लेसमेंट नाही करायचं आहे. आणि अनुस्वाराच्या पुढे जर स्वर असेल वॉवेल असेल तर आपल्याला त्याचं हलंत म करायचं. जसं वाक्यम अतीव, त्या तिथे म हलंत लिहिला आपण. आणि वाक्याच्या शेवटी एकदम ॲट द व्हेरी एंड एखादा शब्द जर कर्तव्यम, दानम अस्य कर्तव्यम, हा जर मी सेंटेन्स म्हटलं तर कर्तव्यम एकदम लास्ट आहे तर कर्तव्यमला जो शेवटचा म येईल तो मी हलंत लिहीन. अंडरस्टूड. आता बघा संस्कृत लेखन नियमानुसारम पुनः लिखत. उदाहरणार्थ सत्यम कंठस्य भूषणम, हे अयोग्य आहे. आता बघा इथे सत्य त्य यवरती पूज्य पाहिजे कारण की पुढे काय आहे क आहे. आणि भूषणम न पुढे काय, न पुढे काहीच नाही आहे, न इज द व्हेरी लास्ट वर्ड, त्यामुळे आपल्याला ते नम म हलंत लिहायचं आहे. आता बघा इथं मी ते करून ठेवलं आहे. परोपकारार्थम इदम शरीरम, परोपकारार्थम थवरती पूज्य आहे, त्या अनुस्वाराचं आपण पूर्ण म्हणजे हलंत म करणार कारण की पुढे काय आहे ई आहे आणि ई इज अ स्वर वॉवेल, त्यामुळे शरीरम म हलंत ठेवणार, वरती पूज्य नाही देणार कारण की इट इज द व्हेरी लास्ट वर्ड. पिंडे पिंडे मतीही भिन्ना, पिंडे प वरती पूज्य आहे आणि पुढे ड आहे तर मग ड बघा कुठल्या वर्गात येतो, त्याचं नेझल कॉन्सोनंट बघा ण, हां, त्यामुळे मग पिंडे पिंडे मतीही भिन्ना. सताम तू संगह सकलम प्रसूते, सताम, आता सताम म, अच्छा हां, सताम आपल्याला वरती डॉट द्यायचा आहे, हां वरती डॉट द्यायचा आहे, म हलंत नाही लिहायचं आहे. सताम तू संगह, आता बघा पुढे ग आहे त्यामुळे मी स वरती जो पूज्य आहे त्याला आपण असं केलं संगह सकलम प्रसूते. आता सकलम इथला म हलंत काढून आपण वरती पूज्य दिलं कारण की पुढे काय आहे प्र आहे.
सत्संगती कथय किं न करोति पुंसाम. सत्संगती कथय किम. किम म हलंत काढून वरती पूज्य देऊन न करोति पुंसाम. आता पुढे सा आहे त्यामुळे अनुस्वार आपण तसंच ठेवला आहे. स इज अवर्गीय. पुंसाम आणि मग म हलंत केला आहे सचा इथला काढून, कारण की इट इज व्हेरी लास्ट वर्ड. लास्ट वन इज नभोंत. नभो अंत किंवा नभः अंतरिक्षम गगनम अनंतम सूरवर्त्म खम. नभोंतरिक्षम क्षवरती पूज्य गगनम. गगनम इथला म तुम्ही ध्यान रखो यहाँ पे क्योंकि आगे अ है, वॉबल है, सो इट विल बी लाईक दिस. अनंतम. अनंतम बघा मी कसं लिहिलं आहे. सूरवर्त्म खम. इट इज द व्हेरी लास्ट वर्ड, so it will come like this. So whenever the next time when you will be writing answers or shloka, or when you will be reciting at your home the Sanskrit mantra or shloka, that time you have to remember this anuswara lekhana niyamam, uchcharana niyamam, and then practice whatever you do. So I hope you have understood this important grammar part of Sanskrit. If you have any doubt related to this particular part, do let me know in the comment section. Also do like, share and subscribe. Thank you so much. Jayatu Sanskritam, Jayatu Bharatam.